सुप्रिया गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं नोटीस बजावण्यात आलेली आहे। दरम्यान रोहित पवार यांना बुधवारी 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। याआधी देखील केंद्रीय यंत्रणांकडून रोहित पवारांना वेगवेगळ्या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती। तुम्ही शेण खाल्लं असेल तर ईडीने गप्प बसावं का? रोहित पवार यांना भाजपाने हा थेट सवाल केलाय। रोहित पवार यांना ईडीची नोटीस आल्याने राम कदमांनी प्रतिक्रिया दिली। मोदी पंतप्रधान म्हणून कमी आणि प्रचारक म्हणून जास्त फिरतायत। नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली। मनमोहन सिंह पंतप्रधान असताना ही योजना मंजूर झाली होती असं सांगून भाजपाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे पंतप्रधानांनी खोटे बोलावं पण रेटून बोलावं असं करू नये असंही पटोले म्हणाले। विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली। राज्य सरकार अपयशी ठरल्याने मोदींचे दौरे वाढलेत। शिंदे फडणवीस यांच्यावरील जनतेचा विश्वास उडाल्याने पंतप्रधानांना वेळोवेळी राज्यात यावं लागतंय अशी टीका वडेट्टीवार यांनी केली। ज्यांना शिवसेनेनं वाचवलं त्यांनीच शिवसेना संपवायला घेतली आहे। उद्धव यांनी एकनाथ शिंदेंवर नाव न घेता टीका केली। मन की बात नेहमीच होते, आता दिल की बात करूया। आम्ही कुणाला मदत केली हे आम्ही सांगत नाही। 92 नंतर मुंबईला शिवसेनेचं वाचवल्याची आठवणही उद्धव यांनी करून दिलेली आहे। मुंबई महापालिकेची मालमत्ता 14.5% वाढली। चिंतातूर जंतू ठेवी कमी केल्या झाल्याने ओरड करीत आहेत। आशिष शेलार यांनी उद्धव गटावर हा हल्लाबोल केला। जी ताकद उद्धव ठाकरेंनी मेवणा श्रीधर पाटणकर याला वाचवायला लावली तीच ताकद राजन साळवी आणि सूरज चव्हाण यांना वाचवायला का लावली नाही असा प्रश्न करून सूरज चव्हाणने कुणाच्या सांगण्यावरून घोटाळा केला याचं उत्तरही उद्धव यांनी द्यायला पाहिजे असं नितेश राणे म्हणाले। एसीबी अधिकाऱ्याला अपशब्द वापरणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अपशब्द वापरणारा युवा सेनेचा जिल्हाध्यक्ष राजन साळवी यांनी एसीबी चौकशी प्रकरणादरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला होता। जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि लोकसभा लढावी असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलाय। लोकसभेमध्ये गेल्यानंतरच प्रश्न सुटतात असंही ते म्हणाले। जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यास आम्ही त्यांच्यासोबत जायचं की नाही याचा विचार करू असंही आंबेडकर यांनी सांगितलं। सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक जरांगे यांनी आंदोलनाची भूमिका बदलावी। मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगेंना आवाहन केलंय। जरांगेंसाठी व्हॅनिटी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली। मुंबईकडे येण्यासाठी जरांगेंची खास व्यवस्था करण्यात आली आहे। सर्वसामान्य मराठ्यांसाठी काय सुविधा? मुंबईकडे प्रयाण करणाऱ्या मराठ्यांमध्ये चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात रेनगरमधील 15,000 घरकुलांचं मोदींच्या हस्ते लोकार्पण। देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण। अमृत 2.0 या योजनेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण। पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाभार्थ्यांना घराच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं। महाराष्ट्राचा विकास हा महाराष्ट्राच्या जनतेमुळे झाल्याचं पंतप्रधान यांचं वक्तव्य। सोलापुरातील देशातील सर्वात मोठ्या गृहसंकुलाचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले। असं घर लहानपणी मलाही मिळालं असतं तर असं बोलताना ते भावूक झाले। शिलान्यास आम्ही केला, चावीही आम्हीच देणार, यालाच म्हणतात मोदी गॅरंटी। मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधानांचं कौतुक। सोलापुरातील सर्वात मोठ्या गृहसंकुलाचे उद्घाटन केल्यानंतर शिंदेंची प्रतिक्रिया। शरद पवार सोलापूर दौऱ्यावर असून राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या मतदारसंघात तब्बल 4थ्यांदा आले। मात्र या दौऱ्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस
उभारी घेणार का, असा प्रश्न आता सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विचारला जात आहे. आधीच्या सरकारची नीती संशयास्पद होती. आधीच्या सरकारात गरिबांचे हक्काचे पैसे मध्येच हडपले जायचे. पंतप्रधानांचा विरोधकांवर घणाघात. आमच्या सरकारच्या काळामध्ये 25 कोटी लोक गरिबीतून मुक्त झाले. पंतप्रधान मोदींची माहिती. अनेक वर्ष देशात गरिबी हटवण्याचे नारे देण्यात आले. तसेच अर्धी भाकरी खाऊया असे नारेही देत होते. मात्र आता प्रत्यक्षात गरिबी हटलेली आहे. माझं सरकार गरिबांसाठी समर्पित आहे. अर्धी भाकरी कशाला, पूर्ण भाकरी खाऊया, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केला. शिंदे फडणवीसांच्या पाठीशी मतदार नाहीत म्हणून मोदींच्या राज्यात दौरे वाढलेत. पंतप्रधानांच्या सोलापूर दौऱ्यावरून संजय राऊतांची टीका. आडाम मास्तरांकडून चुकून उद्धव यांचा उल्लेख करण्यात आला. आडाम मास्तरांकडून चूक समजताच लगेच त्यांनी दुरुस्त केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने असंघटित कामगारांचं घराचं स्वप्न पूर्ण होत आहे, असे प्रतिपादन रे नगर घरकुलांचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले. तीन दिवसांचा दावोस दौरा आटपून आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या दौऱ्यात 3,53,000 कोटींचे विक्रमी सामंजस्य करार झाले असून 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीबाबत स्वारस्य दाखवण्यात आलेले आहे. तसेच या गुंतवणुकीच्या माध्यमातून 2 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर यांनी रेल रोको आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी अटक करून मेहकर येथे हलवण्यात आलेला आहे. त्यानंतरही रेल रोको आंदोलन होणारच या भूमिकेवर रविकांत तुपकर ठाम होते. सलग 2 दिवसापासून सरकारचे शिष्टमंडळ जालन्यातील अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. मात्र नोंदी सापडूनही प्रमाणपत्र वाटप होत नसल्याने मनोज जरांगे संतापले. 24 जानेवारीला मनोज जरांगे यांची पदयात्रा लोणावळ्यात मुक्कामी असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोणावळ्यामध्ये सकल मराठा समाज आणि लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. यात वडगाव, कामशेत, लोणावळा ग्रामीण आणि शहर पोलीस स्थानक अधिकारी तसेच IPS सत्यसाई कार्तिक यांच्यासह मराठा समाज उपस्थित होता. मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आला असून मराठा आरक्षण घेण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. या मराठा आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आणि या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातूनही 2000 मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची माहिती आहे.